महाराष्ट्रातला नेता कोणी ठाकरे बंधूंना अंगावरती घेणार नाही, कारण महाराष्ट्रातल्या नेत्यांना माहिती आहे की कुणी ठाकरेंना अंगावर घेण्याचं काम कुणी करणार नाहीये महाराष्ट्रामध्ये. आणि मला वाटतं की आता कालच्याला आपण पाहिलं असेल की बऱ्याचदा भारतीय जनता पार्टीचे नेते एकाला अंगाशी आणि एकाला अंगाशी धरण्याचं काम चालू आहे. ती कुठेतरी फूट पाडण्याचं परत एकदा काम होतंय. राजसाहेबांवरती चांगल्या पद्धतीने बोलायचं किंवा उद्धव ठाकरे साहेबांवरती ते सत्तेसाठी हापपले, सत्तेसाठी असे करतात. मला वाटतं की नुसते एकत्र एक मेळावा घेतला एवढं व्हायबल होण्याचं कारण नाहीये. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ह्यांचे हे जे काय वाचाळवीर आहेत ना, त्या वाचाळवीरांना प्रथम आवरावं. नाही तर काय होतं की सगळ्या विषयांमध्ये परत एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना बाहेर यावं लागतं आणि ते बाहेर येऊन परत म्हणतात की त्यांना आम्ही समजून सांगू, त्यांनी असं नाही बोललं पाहिजे. त्यामुळे मला वाटतं की बाहेर राज्यामध्ये बसून दुसऱ्यांना मारायच्या आपटायच्या गोष्टी करण्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये त्यांनी फील्डवरती यावं. कारण शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक मी तर दोन्ही ठिकाणी, त्यामुळे मला तर वाटतं की माझ्यावरती पण असे बरेच गुन्हे दाखल आहेत. मला या आपटीन फोडाफोडी या गोष्टी त्यांनी करू नये, त्याचा सातबारा त्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही त्या बाबतीमध्ये बोलू. पहिलं दुबे साहेबांनी हे एक्सपर्ट हे असे वायझेड करणं बंद करावं पहिलं. आणि जर अशा प्रकारे जर ते बोलणार असेल तर मला वाटतं की मला तर पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करावं लागेल, कारण त्यांनी मराठीत तिकडे ट्विट केलं. त्यांना मराठी कोणी शिकवलं त्याचं पण अभिनंदन केलं पाहिजे, नाही तर त्यांना मराठीमध्ये पोस्ट कोणी टायपिंग करून दिली ते पण बघावं लागेल. आणि आपटेच्या गोष्टी त्यांनी शिवसैनिकांना किंवा महाराष्ट्र सैनिकांना शिकवू नये. आम्ही आपटे करत नाही, आम्ही फोडाफोडी करतो आणि आम्ही काय तयारीतच असतो. त्यामुळं आपटीच्या गोष्टी त्यांनी आमच्या समोर करू नये. जर आपटायचं असेल तर मुंबई पुण्यामध्ये या, आणि मग कोण कोणाला आपटतंय का फोडतंय बघ. असं म्हणाले कुत्ता भी आपल्या गली में शेर होता, ते त्यांच्या बाबतीत लागू होत आहे. ते जे असे म्हटले नाही की कुत्ता भी आपली गली में शेर होत आहे, मला वाटतं की ते स्वतः तिकडे बसले, ते बसले कोर्टामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये, आणि त्यांच्या मतदारसंघामधून ते म्हणतात की कुत्ता भी आपली गली में शेर होत आहे. मला वाटतं हेच ट्विट जर त्यांनी इथं मुंबईमध्ये येऊन केलं असतं, इथं पुण्यामध्ये येऊन केलं असतं तर मग कळालं असतं. किंवा त्यांनी मला वाटतं एकदा ते किरीट सोमया किंवा ते केडिया यांना फोन करून विचारावं की अशा प्रकारे जर बोलल्यानंतर काय होतं. त्यामुळं या गोष्टींना मी जास्त महत्त्व देत नाही. आणि मला वाटतं की हा प्रांतवार वाद लावण्याचं काम चालू आहे. निवडणुका पुढं ढकलण्याची चिन्ह आहे. आणि कोरोना मध्यंतरी जरा जागृत झाला होता आणि आता परत कोरोना शांत झाला आणि आता हा प्रांतवार वाद चालू आहे. प्रांतवार वाद लावून कुठेतरी दंगली घडवायच्या आणि कुठेतरी दंगली घडवून मग त्याच्यामधून परत हे करायचं की निवडणुका अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग त्यामुळे निवडणुका पुढे गेल्या. मला वाटतं हे काय करून उपयोग